ऑर्डर किती आले सर? ऑर्डर त्या ताईचे 200 ग्रॅम आहे, त्या दादाचे 100 ग्रॅम आहेत, ते मागे बसलेत त्यांचे 100 ग्रॅम आहेत. आता आपण आलो आहे कोल्हापुरी स्टाईलचं चिकन 65 खायला. दादा नमस्कार. नमस्कार दादा. दादा काय तुम्ही पुणेकरांना इथे कोल्हापुरी चवीचं वेड लावलं मी ऐकलं? तसं काही नाही आहे दादा, कोल्हापूरची चव आहे ते आपण पुणेकरांना खाऊ घालतोय. मग आम्हाला पण लावा ना एक प्लेट. नक्कीच दादा. हे तर संपले दादा. एक 5 मिनटं थांबा, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं आम्ही तुम्हाला करून देऊ. ते त्याचे मी बघितलं ना आता. आता आपण चिकन घेणार, मसाला लावून आणलेलं आहे. बॅचेस वाईज बनवता म्हणजे तुम्ही? येस सर, जसे कस्टमर येतील तसे आपण बनवतो, एकदम फ्रेश, ओनली बोनलेस. बोनलेस मध्ये? ओके. म्हणजे काय झंझट नाही लोकांना नाही, की काही नाही, बाबा काही नाही. हड्डी काढत बसायची? हां, घे रे इकडं डबा. त्याच्यामध्ये ह्या डब्यामध्ये बनवणार आपण. आता आपण 1 किलो घेणार, मसाला वगैरे लावून असल्यामुळं आपण 1200 ग्रॅम टाकणार चिकन त्याच्यामध्ये. अच्छा. आणि काय प्लेट आहे आपल्या इथे रेट काय? 70 रुपये 100 ग्रॅम. अच्छा. हो, इथे प्लेट रेडी होते मला वाटतं ऑर्डरची तुमची. लोक एवढी खातात म्हणजे नक्कीच चव हो जबरदस्तच असणार आहे. खूप. आत्ताच आम्ही 5 किलो संपले आमचं. अच्छा. आता हे 6 किलो बनवतोय. अच्छा. त्यामध्ये आता आपण कॉर्नफ्लोअर टाकणार 250 ग्रॅम. एकदम मापात पाप नाही आहे हो. मला वाटतं तुमच्या ते सगळ्या गोष्टी मापात आहे. प्लेट पण मापातच दिली जाते 100 ग्रॅम. 100 ग्रॅम पाणी टाक. मिनरलमध्ये बनवतं का? हो, कस्टमरांना आपण काहीच हे करत नाही. विकेंड्सला किती बनतं तरी अंदाजे चिकन? विकेंडला आपण एक 10 किलो तरी, कारण आता कस्टमर खूप वाढलेत आणि कस्टमरांना नाराज करणं बरोबर वाटत नाही. प्रॉपर ॲड्रेस सांगता का दादा जरा? म्हाळुंगे नांदेड रोड, राई फूड कॉर्नर आणि नियर बाय गोदरेज हिल साईड 1. अशी कोल्हापुरी चिकन 65ची गाडी आहे आणि जिथे दादा कोल्हापुरी चिकन 65 वाढत आहेत लोकांना. रेडी झाले आपले आता डायरेक्ट फ्राईंग. आता डायरेक्ट फ्राय करायचं. मला वाटतं बोनलेस असल्यामुळे लोक जास्त पसंत जास्त. करतात. हो, काल आमचं थोडं हे झालं, कस्टमर नाराज होऊन गेले. का पण? संपलं. अरे देवा. 1-2 किलोचे कस्टमर गेले आमचे. आपल्या इथे एकच मेन्यू आहे म्हणजे एकच मेन्यू आणि एकच कोल्हापुरी चिकन 65. अच्छा. आणि त्याच्यामध्ये एक प्लेट तुमची 70 रुपये. 70 रुपये. दुसरं काही मेन्यू? दुसरं काहीच. आणि लोक तेच चवीने खातात. हो, आणि एक प्लेट खाल्ले की अजून घेतात. ते समजतेच आहे ज्या प्रमाणात संपते. आणि आपण प्रॉपर हायजीन मेंटेन करतो, ग्लोव्ज वगैरे. मग शूटच्यासाठी ग्लोव्ज घातलेत का रोज घालतो? रोज रेग्युलर. त्याशिवाय आम्ही चालू पण करत नाही, कारण कस्टमर बघत असतात किती हायजीन ठेवतात किती नाही. आता ही जी बॅच टाकली, आता ऑर्डर दिल्यानंतर किती वेळ थांबावं लागेल? 5 मिनिटाचा. एक 5 मिनिटापर्यंत टाइम लागतो पण फ्रेश मिळेल? फ्रेश, एकदम फ्रेश. थोडा टाइम गेला तरी चालेल, पण कस्टमरांना एकदम प्रॉपर दिल्याशिवाय हे नाही. एक प्लेट ना पॅक करणार आहे? ठीक आहे सर. दादा इथं येऊन लोक खातात तर खरं, पण त्यापेक्षा जास्त पार्सल दादा आमचं. पार्सल तुमच्या समोरच बघा आता तुम्ही, आम्ही किती पार्सल देतोय. ऑर्डरच जास्त पार्सलचे येतात. अप्रॉक्सिमेटली 200-300 ग्रॅमच्या वरच पार्सल येतात आमचे. अच्छा. हो, सिंगल प्लेट वगैरे हिशोब येतात सहजासहज, बट जास्तीत जास्त 200, 300, 400 ग्रॅम असे आहे, 500 ग्रॅम. जसं हे चिकन शिजतंय ना तेलात, तसं मला एक्साइटमेंट झाली खायची. मला वाटतं वासावरच लोक जास्त येतात. वास बघूनच तिथपर्यंत वास जात असेल. तिथूनच लोक बघून येतात. दादा ऑलमोस्ट होत आले, तू फक्त 2च मिनिटं थांब आणि तू एकदा टेस्ट कर कशी आम्हाला सांग. नक्की. आणि मला वाटतं त्याच्याबरोबर कढीपत्ते पण मॅरिनेशनमध्ये? हो, मॅरिनेशनमध्येच. कढीपत्त्याला पण खूप टेस्ट आहे. अच्छा. सोडलं अजून कंटिन्यू चालू आहे.
संपूर्ण घ्या ना. आपलं 100 ग्राम आहे, आम्हाला 100 ग्रामच मिळालं पाहिजे. 100 ग्रॅमच आहे. फक्त त्याच्यात कांदा आणि चटणीचं वेट वाढल्यामुळं ते वेट जास्त दाखवते. तोंडाला पाणी सुटते, बोलायला मला काही सुचत नाही आता. मस्तपैकी चिकन पीसेस आहेत, मध्ये मध्ये त्याच्यामध्ये कढीपत्ता आहे आणि वरून मस्तपैकी असं कांद्याचं गार्निश आणि हिरवी चटणी.